मंडळी व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे आणि इथे काही जुनी जाणती अभ्यासक माणसं पण आहेत, काही पत्रकार मित्र आहेत. त्यांच्या मनामध्ये क्षणभर विचार आला असेल की हा वासुदेव अलीकडच्या काळातला हो. गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वासुदेव सादर केला जातो. कार्यक्रमाची जाहिरात केलेली आहे पारंपरिक लोककला. ही पारंपरिक वासुदेव कुठं आहे? काय झालेलं आहे, अलीकडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं असाच वासुदेव माहिती आहे, पण असा हा पारंपरिक वासुदेव नाही बरं का. अहो पारंपरिक वासुदेव त्याची नाचण्याची पारंपरिक लकब, पारंपरिक वेशभूषा आणि जाताना काहीतरी तत्वज्ञान सांगतो. एक महाराष्ट्रातलं चालतं बोलतं लोकविद्यापीठ माझा हा वासुदेव. चला तर म्हणजे असाच एक पारंपरिक वासुदेव येणार आहे, पण त्याच्याशी संवाद साधणार आहेत ना त्या अलीकडच्या मॅडम आहेत, अलीकडच्या काळातल्या मॅडम साहेब आहेत. त्यांना हे लोककलावंत काही माहिती नाही. चला मंडळी, पारंपरिक वासुदेव आणि अलीकडच्या काळातल्या मॅडम साहेब याचा काय सुसंवाद होता ऐकूया. पारंपरिक वासुदेव. आरला बाड दुनिया पालन निघाली कशी कधी फिरली आणि डोळ्यावरची धुंदी पडली मला काय धरली. पुत्रासाठी नवस केला गावच्या मारुतीला सोन्याचा पाळणा वाली देवा मिळला. नवस केला देव पावला पोटी पुत्र झाला हातात केतर घेऊन भावला अंगावर गेला. शंभो शिव हर हर हर. बघूया वासुदेवाला धर्म घालाय कोण माऊली येते का. लिंबोनीच्या झाडा मागे सेल्फी काढला ग बाई आज माझ. तू कोण? वासुदेव आहे. वासुदेव हे नाव आहे की आडनाव? हे पडनाव आहे. नाव आहे का आडनाव? वासुदेव म्हणजे साक्षात कृष्णाचा भक्त. म्हणजे तू माझ्या मिस्टरांकडे आलायस का? कृष्णा एक कृष्णा. हो बाई, इकडे या इकडे या. तुमचा कृष्ण वेगळा आणि आमचा कृष्ण वेगळा. तुमचा कृष्ण बाई माणूस बाई आणि आमचा कृष्ण साक्षात देव. त्याच्या नावानं दान मागतोय. दान द्या बाई, वासुदेवाला दान द्या. दान दान काय द्यायचं? ऐकलं का ताई, ही नव्या जमान्यातली बाई, हिला वासुदेव माहित नाही, दान काय द्यायचं माहित नाही. चालेल काही घेऊन या. मला जाऊ द्या ना घरी आता वाजली. ऐकलं का, सकाळचं 6 वाजल्यात. कानावर देवा दिकाची गाणी पडायची का? त्याचं मी 12 वाजवले. हो बाई येत आहे ना. चल 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 चल. दान आणलं का? दान नाही विसरलेच. राहू तू दे. ते पावती पुस्तक आणलीस ना? पुस्तक आणि ते कशाला? अरे मी तुला देणगी देणार ना. ओ बाई देणगी मागायला नाही आला हा वासुदेव. पारंपरिक दान मागायला आलाय. दान दे, दान सुटे गिरा. सॉरी. ऐकलं का, हिला दान पण काय माहित नाही. राहू दे आता, हिच्या घराण्याचा उद्धारच करतो. ही काय देणगी दान द्यायची नाही. तुझ्या सासऱ्याचं नाव? शशिकांत. शशिकांतच्या नावानं दान पावलं. सासूचं नाव? शशिकला. शशिकलाच्या नावानं दान पावलं. खूप छान असतेस. तुझा व्हिडिओ करते. म्हणजे माझा फोटो काढतीस म्हण की? फोटो काय आणि स्टोरी काय याला काय करणार आहे? नाच नाच, तुझा व्हिडिओ करते. तुझं नाव काय म्हणलीस? कल्याणी. इधर कल्याणी दिसते. कल्याणी बाईनं धर्म केला. आई वाचून मायार नाही. बाबा वाचून उद्धार नाही. गुरु वाचून चांगलं नाही. दान पावले का दान पावले, दान पावले का दान पावले. चुकलंच माझं. उगीच चेष्टा केली ह्या वासुदेवाची. दारात आलेल्या वासुदेवाला दान द्या आणि त्याचे अनमोल ज्ञान घ्या आणि आपली हरवत चाललेली लोकपरंपरा, लोकसंस्कृती यांचे जतन करा. हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीचं जतन करा असं शेवटी का होईना त्या मॅडम साहेबांना उपरती झाली आणि आमच्या जुन्या पारंपरिक लोककलेचा त्यांना आस्वाद घेता आला वासुदेवाच्या निमित्तानं. आज या ठिकाणी व्याख्यानमालेच्या निमित्तानं जिव्हाळा फाउंडेशन आणि रोहित दादा कल्चरल ग्रुप यांच्या वतीनं गेले 10 वर्ष हा व्याख्यानमालेचा सोहळा या ठिकाणी संपन्न करतात.
या कार्यक्रमासाठी आमचे बरेच जण मित्र परिवार आलेले आहेत. शहिरी जोडी भाऊबंद या ठिकाणी आले. नेहमी सातत्यानं आमचे चंद्रकांत शहीर तासगावचे सातत्यानं तासगाव कार्यक्रम व्हावा त्यांना खूप वर्षापूर्वीपासूनची इच्छा होती, पण ती आज सफल झाली. आणि सातत्यानं मला वाटतं आज 300 प्रयोगाला ते आमच्या साक्षीदार आहेत. प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला उपस्थित अगदी बेल्ले महोत्सवाला सुद्धा ते उपस्थित होते. म्हणजे पुन्हा पुन्हा कार्यक्रम बघावा मन भरत नाही भौतिक शहीर. त्यामुळे अशी प्रत्येकाची एक प्रतिक्रिया असते, प्रतिसाद असतो. तर हा महाराष्ट्राचा गावगाडा घेत घेत आम्ही सगळे तुंगचे आयुर्वेद पूल आता चालू आहे, दुसरा पण पूल चालू आहे. त्या पुलावरनं कसं तरी आज हा महाराष्ट्रातला गावगाडा तुमच्याकडे आम्ही सादर करतोय. भोपाळीपासून अगदी सगळ्या लोककलांमध्ये दुपारच्या वेळेत संध्याकाळच्या ह्या सगळ्या लोककलांचं दर्शन इथं घडणार आहे. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय आराराबांच्या स्मृतींना उजाळा या निमित्तानं आम्ही तुंगू असेल, त्यामुळे सातत्यानं त्यांच्या स्मृतींना उजाळा मग बारुडातून असेल, शाहिरातून असेल, या निमित्तानं आम्ही घेत राहणार आहोत. कारण एक खूप जुना ऋणानुबंध आमचा होता. पहिल्यांदा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हा पहिल्यांदाच तुंग यशस्वी झालं आणि 10 लाखाचा यशवंत ग्राम किताब आम्हाला मिळाला. त्यामध्ये सरस होतो आपणच. बघा कसं असतं, सरस होतो असं एखादं पालक एखादा आई वडील घरामध्ये आपल्या मुलाला कसं गप्प बसवतं याचं उदाहरण म्हणजे आमची आराराबाई. सरस होतो आम्ही, कारण आयुक्तांनी आम्हाला खास तुंगचाच पहिला नंबर म्हणून असं जाहीर केलं होतं. पण त्यासोबत चंद्रकांत दादा दळवी होते, आपले अजितदादा पवार होते, त्यांच्या मतदारसंघाचं निढळ नावाचं गाव होतं, ते पण आमच्या बरोबर सरस होतं. त्यामुळे संघ द्यायचा कोणाला, एकच विजेता होणार कोणतरी. पहिल्यांदा स्पर्धा होते, तुंग तर सरस होतं, आयुक्तांनी ठाम धरलं होतं तुंगाला द्यायचा, असे मतभेद चालले होते. पण शेवटी दोघांना विभागून तो नंबर द्यावा लागला. आणि जेव्हा आबा परत आमच्या गावामध्ये आले तर आमचे काही जनता जनार्दन आबांच्या पुढे गेला आणि म्हणाले, तर राग व्यक्त करण्याचा शब्दातून प्रयत्न केला की नाही 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 आबा असं आमच्यावर अन्याय होतोय. नाही, आबा म्हणाले अरे आपण मीच मतदारसंघातला आहे आणि याच मतदारसंघातले मी असताना असं करणं बरोबर नाही. तर आमच्या गावकऱ्यांना त्यांनी गप्प बसवलं आणि प्रेमळ आशीर्वाद दिला. अहो मी इथं आपले गृहमंत्री माननीय आराराबांचं कौतुक करायला आलो. तुम्ही माजी गृहमंत्री आराराबांचं कौतुक करतोय, त्यांच्या ग्राम स्वच्छता अभियानाबद्दल बोल. तुम्ही कोण आलाय मध्ये? नाही काय झाले काय वाजलं, थोडासा वेळ झालाय. नाही असं नाही, साहेबांना माहिती आहे, पण तुमच्या खात्याची परवानगी आहे. हे सगळे जनता जनार्दन म्हणजे आमचे सगळे खातेच आहेत, ती सगळी म्हणजे परवानगी लेटर आहे ते. तुम्ही कसं काय मध्ये झालाय? म्हणजे मी काय ओळखलंय तुम्हाला? अजून ओळखलंय काय? ओळखलंय कोण आहे तुम्ही? मला किती वाजले? वाजले, थोडा वेळ झालाय. परवानगी आहे? परवानगी तुमच्या खात्याची परवानगी आहे का? सगळं आहे पुढे मागे ही सगळी जनता जनार्दन म्हणजे आमची परवानगीच आहे. बरं मी काय ओळखलं नाही अजून. ओळखलं नाही? सगळ्यांनी ओळखले नाही? जरा इकडे ओळखले का नाही? तुमची ओळख सांगा या बाजूला. हा बघून घ्या अगोदर. हा ठीक आहे, चांगलं तेवढंच नाव दिसतं आणि तेच तुमच्यासाठी खास सांगा. तुमची ओळख सांगा. माय नेम इज मंदार कापसे. बर and I am 2 रुपये. इकडे चांगले 2 रुपये आहे, पण एकदा एसपी सारख्या दराला लागशी. दिस इज माय पोझिशन. 2 रुपये दादा. एखादं पारंपरिक गाणं काय? हो, एक काय 100 आहे. नको, अगोदर वेळ झालाय. आम्हाला 2 दिवसांत दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला? तुमचं ते बघू नंतर. पण मला ते लग्नाला चला, लग्नाला चला. काय सांगताय काय? एवढं असल्यापासून ऐकतोय. त्यात आमचा अगदी हात खाली. आणि महेशराव सोबत असायची माझ्या. काय? माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान आहे. बर, पण यायचं मागणं उगतच. पण लग्नाला चला, लग्नाला चला मला सारखं म्हणते ते गाणं म्हटलं पाहिजे. आवडतंय? होय होय होय. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. पण असं पारंपरिक पाहिजे. होऊन जाऊ दे. चला. अहो मग चला. आपण कुठं चला? लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. चला 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 लग्नाला चला. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. लग्नाला चला. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. चला 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 लग्नाला चला. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. रामभाऊ, श्यामभाऊ, गणपतराव, संपतराव, हे कधीवाला पोरा. कधीवाला पोरा तुम्ही लग्नाला चला. चला 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 लग्नाला चला. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. दादा हा बोला. एवढं सगळ्या वराड बसेल काय? अगदी तो व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे ते पटकन सांगायचं. सांगू? सांगा. 200 बोलेरो आहेत. 200 बोलेरो. 200 स्कॉर्पिओ आहेत. 200 स्कॉर्पिओ. चाक मात्र काढलेली आहे. टाकीत तेल नाही, पाणी घातलेलं आहे टाकीत. पण बंद झाली की ना? झालं तरी पण पेट्रोल नाही आहे, महाग झाले. बरोबर बरोबर. गाडी पुढे जाते. आपली गाडी डिसेंबरला एक इंच पुढे जाते बर, आणि जानेवारीमध्ये गाडी एक इंच मागे येते. शाबास आहे.
लवकर पोचते बरं का. आणि सगळ्यांनी हा. बायांनो लक्षात घ्या नीटपणे. हा. कुत्री बांधा टाकला, हा. पोरं घ्या डांबाला, गाडी खाली बसा, लग्नाला चला. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला. नमस्कार. दादा हा बोला. वराडाचं पक्क कळालं. आता जेवण कसं आहे मंडळी, लग्न म्हटलं की पोच पूजेची महत्वाची व्यवस्था वा, पाहिजे. वा. तुमच्या लग्नातला मेनू सांगा जरा आणि भरकन सांगा. हा. मिठाचे लाडू केले, मिठाचे लाडू, चटणीचा चहा, चटणीचा चहा, तिखटाची कढी, मेकडाची पुरणपोळी. माऊली भगिनी आले सगळे जेवण जायचं नाही. ते जेवण लग्नात शेवटी काय स्वीट 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 भारी असणार. हा लहान मुलाच्या नाकातनं भांडारा घेतासाठी केलेली बासुंदी. एक होता गहू त्याचे फळे केले नाव, एक होता गहू त्याचे फळे केले नाव, एक होता गहू त्याचे फळे केले नाव, एक होता गहू त्याचे फळे केले नाव. टाकून तुटाला काही माऊ माऊ तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला. सांगायचं अगोदर पारंपरिक आहे की पारंपरिक आहे की. कोल्हापूरची हळद, कोल्हापूरची हळद, सासू झाली बाळद, सातारचं वांग, सातारचं वांग, झालं पांग, झालं पालं, चार जमल्या आया बाया, चार जमल्या आया बाया, चार जमल्या आया बाया मध्ये बसली काय तिला बोलायची काही आता लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला. होय मी दादा लगीन कुठं ठरलं तेवढं सांगा. लगीन ठरलंय कोल्हापूरला. म्हणजे नीट लक्ष देऊन ऐका बरं का. लगीन ठरलंय कोल्हापूरला. तांदूळ सोलापूरला. लगीन कोल्हापूरला, तांदूळ सोलापूरला. मग जरा मधला मार्ग सांगा की राव. लगीन ठरलंय कोल्हापूरला, तांदूळ आहे सोलापूरला. लगीन ठरलंय कोल्हापूरला, तांदूळ आहे सोलापूरला. लगीन ठरलंय कोल्हापूरला, तांदूळ आहे सोलापूरला. आपण जाऊ मग कपूरला लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला. सगळे लग्नाला येणार आहे. पण कसं आहे लगीन कुणाचं आहे ते नवरा नवरीची ओळख सांगा जरा. राहिलं नाही का. सांगा की राव. नवऱ्याचं नाव नाही, नवरीचा पत्ता नाही. नवऱ्याचं नाव नाही, नवरीचा पत्ता नाही. आपण दुसऱ्याच्या लग्नात जाऊन मार खाऊ काय. त्याचं कसं आहे, हे भोरदादाच्या नातवाचं लगीन आहे. तुमच्यात असंच असतंय. असंच असतंय. मग होऊन जाऊ दे. नवऱ्याचं नाव नाही, नवरीचा पत्ता नाही, नवऱ्याचं नाव नाही, नवरीचा पत्ता नाही, नवऱ्याचं नाव नाही, नवरीचा पत्ता नाही. लोहाडाला जागा अजाबात नाही, त्याला जागाच नाही, अजाबात नाही. मग काय करायचं आम्ही. इटाचं बसा पण लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, चला 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 चला, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, जोरदार जोरदार. काय वर्ष झालं नाट्यगृह छान, उत्तम नियोजन, आयोजन आणि प्रेक्षकही छान. आता काय आहे 2 दिवसात आमची दौरा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात. 52 वर्षानंतर सांगलीची पताका, आपली महाराष्ट्राची पताका. कुठं 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 कुठं. दिल्लीच्या स्टेडियमला आहे. दिल्ली राजधानी. काय पारंपरिक सादर करायचं आहे. लोकसाहित्य योगायोगान आपल्या अध्यक्ष सांगलीचे आहेत. लोकसाहित्याचे अभ्यासक तारा भोवळकर. अरे वा. त्यामुळे सांगलीचे आपलं लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य याचा सुरेख संगम तिथं होणार आहे. तर बहुरूपेचीच कमी होती. काय सांगताय. येणार काय राव. येणार की राव. आणि मग येणार की ताबडतोब गणवेश बदलायचा. आणखी काय काय येते जरा तपासतो तुम्हाला. चालेल. येतं लगेच. म्हणजे हा बहुरूपी बरं का. छत्रपती शिवरायांच्या काळापासून खऱ्या अर्थाने भराला आला. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बहिर्जीनाईक नावाचे सरदार होते. वेगवेगळी सोंगा काढायची, शत्रूच्या गोटात जायचे आणि मग महाराजांचं काम फत्ते व्हायचे. अहो ज्ञानेश्वरांनी सुद्धा या बहुरूप्याचं कौतुक आपल्या ज्ञानेश्वरीत केलेलं आहे. नव्हे नव्हे संत एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या भारुडामध्ये या बहुरूप्याचा गुणगौरव केलेला आहे. अहो असलं बावन कशी सोनं शहर आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आमची अलीकडची तरुण आहे पाश्चात्य संगीतावरती डोळा लागली. अशा अनेक लोकगीतं लोकसंगीत या महाराष्ट्रात कधी काळी अजरामर झाले. आता पण 12 वाजता एक लोककलावंत येतो.
डोक्याचे केस सोडलेले असायचे, कपाळ भरून मळबट भरलेला असायचा, कमरेभोवती चोळीच्या खानाचा घागरा असायचा, त्याला आभराट म्हणतात. सोबत तिची बायको असायची, त्यांना बिराड असं म्हणतात. आणि तिच्या डोक्यावर मरियाईचा गाळ असायचा. कोण हो? लक्ष्मीवाला. आणि भर 12 वाजता चौकात यायचा, मरियाईचा गाडा खाली उतरवायचा आणि उघड्या अंगावरती आसुराचे फटाके उडवायचा आणि मग सुरू करायचा हा कडक लक्ष्मीवाला भाकणूक. उरत पेटल वटवाईचला सत्वर धावक आई, उरत पेटल वटवाईचला सत्वर धावक आई, वाऱ्याची गण धावत आली नरशी वादळ आई, वाऱ्याची गण धावत आली नरशी वादळ आई. आईची कृपा राहील ग आई. तरण्या पुरींची लवकर लग्न होतील ग आई. तरणी पोरं धबधब्यावर जातील ग आई. सेल्फी काढताना मरतील ग आई. म्हातारी माणसं व्रताश्रमात जातील ग आई. हे कारभार नाही. कोणी येतं का नाही देवीला पूजा? आला वाटतं बघत 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 आला. ये 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 देवीच्या पाया पड, माझ्या नका देवीच्या पाया. आई माझी कारड्या मुलकाची लखाई. बोल बघता काय म्हणतोस? ग्रामपंचायतीचा सदस्य आहे म्हणले. ते दिसतंय तुझ्या अवतारावर. सांगायचं काय काम? यंदा आरक्षण पडले हा, तेव्हा सरपंच पदाची माळ गळ्यात पडावी. वा 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 वा, लय मोठं डोळा लागलं रे. सरपंच पदाचं सदस्य असताना काय कमी कामं केलीस? सगळा वार्ड आपला कसा एकदम. होय होय होय. गावात 4 ठिकाणी फिल्म ब्लॉक मंजूर होत्या. तुझ्याच वार्डात तेवढ्या बसवल्यास काय? बाकीची माणसं नव्हे. आता देवाला मताचा विचार करायला लागतोय. पंचायतीत 1 क्लार्कची जागा भरायची होती. तुझ्या भाच्याला चिकटवलं. गावात काही सुशिक्षित बेकार उठवली. चालायचं आता भाचा म्हणल्यावर. गावाला 4 मुताऱ्या मंजूर होत्या. वरच्या आळीला, खालच्या आळीला, मधल्या आळीला, तुझ्या घराजवळ 3 मुताऱ्या बांधल्या. तुझ्या घराजवळ विरोध केलास का? वास येतोय. चालायचं तेवढं देवा आता. चालायचं. अरे सरपंच कसा पाहिजे? उमदा पाहिजे, कर्तृत्वान पाहिजे. हा, तुझ्याच्या जमल का? विरोधकाचं काम आधी करणारा पाहिजे. जमल 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 जमल. बघ टीव्ही पुढे बोलतोयस. होय होय जमल. रोहित दादांच्या सारखं काम पाहिजे. देवमानसारखं काम जमणार. बघ टीव्ही पुढे बोलतोयस. होय होय. भ्रष्टाचाराला अजाबात थारा नाही. असलं काय जमत बी नाही. हा नाही. काय की वारा येईल आणि वर जाईल. नाही नाही नाही. सगळं जमल का? टीव्ही पुढे बोलतोय. होय होय सगळं जमल. पुढच्या वर्षी सरपंच पदाची माळ तुझ्या गळ्यात पडेल. आशीर्वाद असू. काळजी करू नको. सरपंच झाल्या पुन्हा मी देवीला घेऊन येणार. पंचायतीच्या खाली असं देवीचा गाडा ठेवणार. दुपारी तू खुर्चीवर बसलेला असणार. वर माझं गाडा आणि गाणं बघून तू खाली यायचं. येणार येणार. आणि देवीचं दर्शन घ्यायचं. घेणार की. देवीचं एक काम कर बघता, म्हणजे सगळं बरं होईल. आता आणि काय काम आहे बरं? देवीच्या गळ्यात गुंजभर दागिना कर म्हणजे झालं. आता दागिन्याचं म्हणलं तर बसूया कुठे योजनेत जा. तुला बी बसू आलाय सरपंच वाय. अशीच आहेत काय सगळी? का कोण महिला आहेत का नाही तिथं? आई माझी कांद्या मुलकाची लकाई. आलीस बाय? एवढे दुपारचं कोण येते? मी तरी आले नव. तू आलीस नवा? आली की. सगळी कुठं असत्याल बायका माहित आहे का? टीव्ही पुढे चांगलं चुंगलं बघत असत्याल. चांगलं चुंगलं कुठलं? सासवास म्हणजे नुसती भांडणं. हा तू तरी आलीस नवा? आली. देवीची पूजा करून घे. आई माझी कारड्या मुलकाची लखाई. माझ्या आईचं नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं बटन. आशीर्वाद आहे तुला आईचा. आईची पूजा केलीस? आईचा आशीर्वाद घे. पायातली जोडवी, हातातली काकणं, कपाळाचं कुकू नसलं तरी आई म्हणतो. कपाळाचं कुकू औक्षवंत राखाई. बोल बाई. काय सांगू बाबा? राहू दे. काय सांगू म्हणल्यावर कशाला सांग.
तसं हा? नव माझं धाकटं पोरग हा त्याचं कसलं की तोंड उघडणं झाले बघ. तोंड उघडं ना. होय मग काय केलंस? त्या नीलेनं हा. सांगितलं देवराशाकडे जावा म्हणून. बर. देवराशानं सांगितलं तुमच्या देवाला उलट्या बाकाचं कोंबडं. ए कशाला गेलती का त्या देवरसाकडे? कुठल्या युगात आहे तू? देवरसाकडे जाती तोंड बंद झालं म्हणून. कशानं तोंड बंद झालं असेल माहित आहे का? कशानं? मावा गुटखा खात असेल वय वय तरी म्हणते माझ्या बटव्यातलं पैसे कुठं जाते ती. हा. असं माग जाते हा. असं दोन पुढे एकमेकात असं मिक्स करते हा. आणि असं खुल 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 तोंडात टाकते. हा त्याला चांगल्या डॉक्टरकडे नाही म्हणजे बरं वाटेल. अडशीला डॉक्टरकडे हा नाही बरं वाटेल त्याला. घेऊन जाते की डॉक्टरकडे. हा घेऊन जा. तोंडानं सांग काय झालं? मोठा वाढ आहे माझा. हा जी मी सकाळी 12 वाजता उठली हा. की मला कसली ती झोप लागत नाही बघ. काय सकाळी एकदाही 12 वाजता उठली रात्रीपर्यंत तिला झोप एवढी लागत ना. आणि सकाळी जी मी 4 चपात्या हा आणि एवढा भात खाल्ला हा. कसली ती भूक लागत नाही. होय 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 वाईस की दरवाज्यात बाहेर येत नव्हती. मला दिल चालवत नाही पुन्हा संगत बोलवत नाही चार पापड खाल्लं तरी जीवानावर चार पापड खाल्लं तरी जीवानावर चार पापड खाल्लं तरी जीवानावर त्याच्यावर काही इलाज केलास का? नाही देवा. आता जाऊ नको कुणाकडे डॉक्टरकडे जाऊ नको पैसे देऊ नको. मी तुला फुकटचा इलाज सांगतो. करणार? करेन की 15 दिवस नित्यनेमानं करायचा. करेन की देवा. 15 दिवस नित्यनेमानं रात्रीच्या कोळ्या उन्हात बसायचं. रात्रीच्या कवया उन्हात हा जमत. जमल की. आणि 15 दिवस नित्यनेमानं दिवसाच्या चांदण्यात बसायचं. दिवसाच्या चांदण्यात सगळं बरं होईल बघ. जमल की देवा. जमल ना? मी विचारू का? एका दगडात किती पक्षी मारते ग तू? माझ्या सुनानं केलं तर चालेल. विचारायला सुनाल्या तसं नाही ज्यानं प्रश्न आणलाय त्यानं उत्तर सोडवायचं. माफ कर देवा कॉपी करते. कॉपी नको डायबिटीस. अजून एक विचारू का? हा माझं थोरलं पोरग हा त्याला एक मुलगा आहे हा. आता. मग आम्ही सगळी म्हणतो एक पंथी व्हावी आमच्या घरात. हा एवढं त्याच्यावर नुसती दोघांची भांडणच लागतात घरात. बर. मग पुढच्या वर्षी आमच्या घरात एक पंथी व्हावी म्हणून आम्हाला- एवढं बाकी चांगलं बोललीस बघ. काय सांगायचं काय देवा? काळजी करू नको. पुढच्या वर्षी पंथी होईल आणि तिला घेऊन देवी पुढे ये पुढच्या वर्षी. आणि एक देवीचा गाडा बारकाय जरा मोठा करून दे भक्तीने. देईन की देवा. हा देईन की येईन की पुढच्या वर्षी येईल नव्हता का? येणार येणार पण चालतंय. बरं ही कोण? तुला काय करायचं? तसं नाही देवा मागच्या वेळी म्हातारी होती आता तरणी आली. आमची पारावरची घर आम्ही काय बी करू. माफ कर बाबा देवा. येऊ का मी? ये म्हणजे अशी अनेक लोककलावंत आणि लोकगीत कधी काळी महाराष्ट्रात यामध्ये होत गेली. आता कोळी बांधवांचा नृत्याची पद्धत एक महाराष्ट्राची वेगळीच ओळख आहे. मग आमचा पोत्रा दादा जर उभ्या गाऊ लागला तर महिला भगिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि कुठल्याही भौतिक सुखाचा अभ्यास नसताना आमची आदिवासी बांधव अहो चांद्यापासून बांध्यापर्यंत असताना माझा महाराष्ट्र. मग कोकणातली संस्कृती वेगळी, पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी, विदर्भातली वेगळी, मराठवाड्यातली वेगळी. प्रत्येकाचे जाती धर्म वेगळे असले तर विविधतेतून एकात्मता साधणारा माझा महाराष्ट्र. आणि या सांस्कृतिकातून या लोककलावंतांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं एकीचं बळ दिलं ते ह्या लोककलावंतांना. आता अलीकडच्या काळामध्ये हे लोककलावंत हरवत चाललेत तसं आपलं एकीचं बळही हरवत चाललो. जातीपातीमध्ये आपण विभागलो जाऊ लागलो आणि अशा वेळेला बरोबर परकीय आक्रमण होण्याची शक्यता असते, भीती असते असं एक थोर विचारवंत सांगू गेले. आणि म्हणून आजच्या काळामध्ये लोककलावंतांचा लोककलेचा कार्यक्रम लोकांच्या पर्यंत जाणं आणि पूर्वी लोककलावंत कशी होते, पूर्वी लोकसाहित्य कसं होतं, लोकसंस्कृती कशी होती हे अलीकडच्या पिढीला माहिती होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा व्याख्यानमालेच्या संयोजकांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण व्याख्यानमालेमध्ये असा सांस्कृतिक कार्यक्रम तोही पहिल्या पुष्पामध्ये हे खूप मोठं धारिष्ट त्यांनी दाखवलं आणि हे खरं आहे, हे खरं आहे, हे लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. अशा अनेक लोककलावंत महाराष्ट्रात होऊन गेले. चला तर मंडळी या सगळ्या चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सगळ्या लोकगीतांचा कमीत कमी वेळेतला नॉनस्टॉप देखना नृत्यमय आविष्कार बघूया. लोककलावंतांचा लोकगीतांचा एक नॉनस्टॉप नृत्यमय धमाका.
असं नव्हतं पहिलं, अहो असं नव्हतं पहिलं, आन मग हे आता असं का घडतया, आन मग हे आता असं का घडतया, आन पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया, पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया, पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया. अहो बदलला जमाना वळकना त्या पोरं का पुरी, अहो बदलला जमाना वळकना त्या पोरं का पुरी, आणि टीव्ही बघून नाचू लागली ती तरणी म्हातारी. अव नाही राहिली माया बिघडली बघा सारी, अव नाही राहिली माया बिघडली बघा सारी, आणि आई बापाची करतात आश्रमात तयारी. अहो बदलू नका नीती, ओ पाहुण बदलू नका नीती, जरा माग वळून पाहूया, आणि पावसाळ्यात ऊन पडतया, पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया, पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया. अव पावसानं मारली तडी झाली सारी हैराण, अव पावसानं मारली तडी झाली सारी हैराण, अन पाण्या बिना पिकं जाऊ लागले ती करपून. अव काय गुन्हा केला त्या सांगा गाय गुरानं, आणि थोडा थोडा पाऊस पडतोय त्यांच्या आशीर्वादानं. अहो कानावर मोबाईल, अहो कानावर मोबाईल, आणि एकटच हसतया, अन पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया, पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया, पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया. अव पोतराज दादा सांगतो तुम्हाला गेली साधी कौलारू घर, अव पोतराज दादा सांगतो तुम्हाला गेली साधी कौलारू घर, आणि प्रत्येकाची राहणी माडी उंच बंगल्यावर. अव बंधू डोंबड्या डोळ्यानं बघून घ्यावा हा सारा प्रकार, आणि मनकटा जीव नाही तर बुलट चालू द्या ती बारकी पोर. अहो कुठं गेली बैल, अहो कुठं गेली बैल, ना तू बुलट बघतोया, आणि पावसाळ्यात गडाच्याच ऊन पडतया,